श्री स्वामी समर्थ भक्तांनो, अनेकदा आपल्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा आपल्याला वाटते की आपले सर्व मार्ग बंद झाले आहेत. दुःख आणि संकटांनी आपण चहूबाजूंनी घेरले जातो. पण लक्षात ठेवा, जिथे आपली शक्ती संपते ना, तिथे स्वामींची कृपा सुरू होते. छोटीशी कथा तुमच्या आयुष्यात आशेचा नवा किरण घेऊन येईल. एका गावात सोपान नावाचा एक गरीब विणकर राहत होता. तो स्वामींचा निस्सीम भक्त होता. गरिबी इतकी होती की कधी-कधी एक वेळच्या जेवणाची भ्रांत असे, पण सोपानचा स्वामींवर अढळ विश्वास होता. एकदा त्याच्यावर मोठे संकट आले. त्याच्या हाताला दुखापत झाली आणि त्याचे काम बंद पडले. घरात अन्नाचा कण उरला नाही. मुले भुकेने व्याकुळ झाली होती. सोपान रडत-रडत स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि म्हणाला, "स्वामी, माझा अंत पाहू नका. मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. आता तुम्हीच मार्ग दाखवा." त्याच रात्री त्याच्या दारावर कुणीतरी टकटक केले. सोपानने दार उघडले तर समोर एक वृद्ध संन्यासी उभा होता. त्याच्या हातात अन्नाचे ताट आणि काही पैसे होते. ते म्हणाले, "सोपान, तुझे मालक गावाला गेलेत. त्यांनी हे तुझ्यासाठी पाठवले आहे." सोपानला आश्चर्य वाटले, कारण त्याचा कोणताही मालक नव्हता. जेव्हा तो त्या संन्याशाला पुन्हा काही विचारणार, तोवर ते अदृश्य झाले होते. सोपान घरात ताट ठेवण्यासाठी गेला आणि बाहेर येऊन पाहतो तोपर्यंत अदृश्य झाले होते. दुसऱ्या दिवशी सोपानला समजले की त्याचे काम देणारा माणूस तर गावाला गेलाच नव्हता. मग तो संन्यासी कोण होता? सोपानच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याला समजले की स्वतः स्वामी समर्थ त्याच्या मदतीला धावून आले होते. भक्तांनो, या गोष्टीवरून एकच शिका, संकटेही आपल्या परीक्षा घेण्यासाठीच येतात. जो त्या काळातही स्वामींचे बोट सोडून देत नाही, त्याला स्वामी कधीच वाऱ्यावर सोडत नाही. जर तुम्हालाही स्वामींच्या कृपेचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.